नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळा तुमचं परम एज्युकेशनमध्ये स्वागत. वन शॉट रॅपिड डिव्हिजनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया लोकोमोशन आणि मूव्हमेंट. प्रत्येक लेक्चरमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये आय एम क्लिअरिंग वन थिंग की याच्यामध्ये जे कॉन्टेंट आपण घेतलेले आहेत इट इज स्ट्रिक्टली एनसीईआरटी बेस्ड. अवांतर किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन ज्या असतील तर त्या आपण याच्यामध्ये कव्हर करत नाही, कारण पर्पज याच्या मागचा आपला असेल तो रिव्हिजन असणार आहे. कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन व्हावं. तशी नीट फार जवळ येते, तर हे व्हिडिओज पर्टिक्युलरली कुणासाठी उपयोगी ठरतील जे नीट अपिअरिंग स्टुडंट आहेत आणि ज्यांचा इलेव्हन्थचा सिलेबस संपलाय आणि त्यांना आता रिव्हिजन करायचे. त्या दोन्ही केसेसमध्ये दीज व्हिडिओज आर गोइंग टू बी युजफुल फॉर रिव्हिजन पर्पज, राईट. तर आता सुरुवात करूया डायरेक्टली आपण वन शॉट रॅपिड रिव्हिजन ऑफ लोकोमोशन अँड मूव्हमेंट. लोकोमोशन आणि मूव्हमेंट तुम्ही कशाला म्हणणार? लोकोमोशन काय आणि मूव्हमेंट काय? नॉर्मली प्लांट असतील, ॲनिमल्स असतील. वन मोर थिंग की या लेक्चर्समध्ये या ज्या स्लाइड्स आपण बनवल्यात पूर्ण एनसीईआरटी याच्यावरती घेतलंय आणि इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला फास्ट हायलाईट केलेले पॉईंट्स असतील त्याला रिव्हिजन करण्यामध्ये त्याची मदत होईल. जे हायलाईट केलेले पॉईंट्स असतील, कलर्ड असतील किंवा अंडरलाईन्ड असतील तर त्याच्याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष घालायचे, सो दॅट कमी वेळेमध्ये जास्त रिवाइज तुम्ही करू शकाल. ठीक आहे. वेल, लोकोमोशन आणि मूव्हमेंट दोन्ही मधला फरक तुम्हाला माहिती आहे. मूव्हमेंट फॉर एक्झाम्पल आता मी लिहितोय तर माझ्या फिंगर्सची मूव्हमेंट होते. देयर इज नो चेंज इन द पोझिशन ऑफ फिंगर. ठीक आहे. मी बोलतोय तर लिप्सची मूव्हमेंट होते, मॅन्डिबलची जॉची मूव्हमेंट होते. ठीक आहे. ह्याच्या सगळ्या मूव्हमेंट होते, याच्यामध्ये पोझिशन चेंज होत नाही, तर याला आपण मूव्हमेंट्स म्हणणार. आणि जर आता मी लिहिताना या बाजूला आलोय, इकडे आलोय, तर या केसमध्ये आता मी लोकस चेंज केलंय, पोझिशन चेंज केली आहे, तर त्या केसमध्ये आपण याला म्हणणार लोकोमोशन. म्हणजेच अशा मुवमेंट की ज्यांच्यामध्ये लोकस चेंज होणार त्यांना म्हणणार तुम्ही लोकोमोटरी मुवमेंट्स ऑफ लोकेशन. मग सरळ सरळ आपण काय बोलूया, प्लांट आणि ॲनिमल्स सगळेच असतील तर ते एक्झिबिट मुवमेंट, ते मुवमेंट एक्झिबिट करतात म्हणजे शो करतात. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल मुवमेंटचं जर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं असेल तर अमिबामध्ये काय होणार, त्यांचा प्रोटोप्लाझम स्ट्रीमिंग होणार, म्हणजे त्यांचा जो सायटोप्लाझम, त्यांची जी स्ट्रीमिंग, त्यांची हालचाल जी होणार, त्याच्यामुळे त्याला सुद्धा आपण एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधली मुवमेंट म्हणू शकतो. दुसरं काय, सिलिया, फ्लॅजेला, टेंटॅकल्स हे जे ऑर्गन्स असतील हे सुद्धा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या मुवमेंट शो करतात. ठीक आहे. हे सिंपल आहे, फक्त आपण याला वाचून घेऊ. वेल, आता आपली लिम्स असतील, जॉज असतील, आयलिड असतील, टंग असेल, तर ह्या सगळ्या ज्या मुवमेंट आहेत तर यांच्या ज्या काय म्हणू आपण त्याला, ज्याचा यूज होतो त्याला आपण म्हणतो मुवमेंट होणे, बरोबर. आणि काही मुवमेंट असतील ज्यांच्यामध्ये लोकेशन चेंज होणार तर त्या मुवमेंटला तुम्ही म्हणणार लोकोमोटरी मुवमेंट्स. याच्याबद्दल आपण उल्लेख केलाय. लोकोमोटरी स्ट्रक्चर नीड नॉट बी डिफरंट फ्रॉम दोज अफेक्टिंग अदर टाइप ऑफ मुवमेंट. लोकोमोटरी स्ट्रक्चर, समजा एक पर्टिक्युलर मुवमेंट करायची आणि दुसरं एक लोकोमोशन करायचं, तर दोन्हीसाठी वेगळे स्ट्रक्चर असावे असं काही नाहीये. फॉर एक्झाम्पल काय की सिलियाचा उद्देश पॅरामिशियम मध्ये काय, पॅरामिशियम मध्ये सिलिया दोन पर्पज करणार, एक तर लोकोमोशनही करणार आणि फूडची मुवमेंट सायटोफॅरिंग्स मध्ये करणार. ठीक आहे. याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट वगैरे नाही, सरळ सरळ आपण याला रीड आउट करू. हेड्रा कोणाचा वापर करतो, टेंटॅकलचा वापर कशासाठी करणार, कॅप्चरिंग द प्रे ऍज वेल एज लोकोमोशन. म्हणजेच काय, एकच स्ट्रक्चर दोन टाईपच्या मुवमेंट करू शकतं, म्हणजे मुवमेंटही करू शकणार आणि लोकोमोशनही करू शकणार. ठीक आहे. ते स्ट्रक्चर होतं हेड्रामध्ये टेंटॅकल. जसं की म्हणजे याच्यावर म्हणू शकतो आपण ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन. ठीक आहे. जसं की आपण बोललो होतो ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम्स. ठीक. वेल, मेथड ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय एनिमल व्हॅरी विथ द हॅबिटॅट अँड डिमांड ऑफ द सिच्युएशन. तो ऑर्गॅनिझम कुठे राहतो आणि त्याची डिमांड काय किंवा त्याला कुठल्या गोष्टीसाठी त्याची आवश्यकता आहे, या दोन गोष्टी ठरवतील की लोकोमोटरी मुवमेंट्स त्यांच्यामध्ये होतील. जसं की पर्टिक्युलरली हे लोकोमोशन का करतो आपण, इन सर्च ऑफ फूड शोधायचं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार. सेकंड, शेल्टर, तुम्हाला एक शेल्टर बघायचं आहे किंवा मेटिंग पार्टनर शोधायचा आहे, सुटेबल ब्रीडिंग ग्राउंड, नंतर तुमच्या फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स त्या केसमध्ये सुद्धा, जसं की काय म्हणू आपण याला, बर्ड्स हे सिच्युएशन जर अनफेवरेबल असतील तर फेवरेबल कंडिशन्समध्ये मायग्रेट करतात म्हणजे लोकोमोशन करतात. आणि इनिमीज आणि प्रिडेटर यांच्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा नॉर्मली लोकोमोशन केल्या जातात. ठीक. चलो आगे बढ़ेंगे. आता टाइप्स ऑफ मुवमेंट. नॉर्मली ह्युमन सेल्स जे आहेत तर ह्युमन सेल्समध्ये तीन टाईपचे मुवमेंट आपल्याला बघायला मिळते, अमिबॉइड, सिलियरी आणि मस्क्युलर मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंटचं बेस्ट एक्झाम्पल काय, तर मॅक्रोफॅजेस आणि ल्युकोसाइट, डब्ल्यूबीसीस. ह्या डब्ल्यूबीसीस बद्दल तुम्हाला माहिती आहे, डायपेडेसिस ही कॉन्सेप्ट आपण बघितली आहे. इट इज स्क्वीजिंग मुवमेंट ऑफ युअर ल्युकोसाइट्स थ्रू द वॉल ऑफ एंडोथेलियम ऑफ कॅपिलरी. कॅपिलरीच्या पोर्स मधून ज्या डब्ल्यूबीसीस बाहेर येतात तर ते काय डायपेडेसिस झालं आणि दॅट हॅपन्स, त्याला म्हणतो आपण अमिबॉइड मुवमेंट. कोण शो करतंय, मॅक्रोफॅजेस आणि ल्युकोसाइट्स.
कुणामुळे होतात तर इफेक्टेड बाय सुडोपोडिया. सुडोपोडिया कशाला म्हणतो, फॉर एक्झाम्पल हा अमिबा होता आणि याच्यामध्ये असं एक स्ट्रक्चर, याला सुडोपोडिया म्हणणार. हा सुडोपोडिया का तयार झाला, कारण आतमध्ये प्रोटोप्लाझम आहे, प्रोटोप्लाझमची मुवमेंट झाली तर हे फ्लेक्झिबल स्ट्रक्चर आहे, तर एक पार्ट वरती एलिव्हेट झालाय, तर एलिव्हेट झालेल्या पार्टलाच तुम्ही काय म्हटले, सुडोपोडिया. मग ही जी सुडोपोडिया, सुडोपोडिया ओके, तर ही जी अमिबॉइड मुवमेंट झाली तर एक फॅक्टर काय होता की इफेक्टेड बाय फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. आणि सुडोपोडिया कशामुळे तयार झातात, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम अमिबाच्या केसमध्ये बोलू. आणि सायटोस्केलेटल एलिमेंट जे असतील ते सुद्धा लाईक मायक्रोफिलामेंट, ते सुद्धा अमिबॉइड मुवमेंट मध्ये हेल्प करणार. हायलाइट केलेले पॉईंट लक्षात घ्या. सिलियरी मुवमेंट अकर्स इन मोस्ट ऑफ द ऑर इंटरनल ऑर्गन्स. माहिती आहे तुम्हाला, ट्रकियामध्ये सिलिएटेड एपिथेलियम आहे, फेलोपियन ट्यूब मध्ये सिलिएटेड एपिथेलियम आहे. तर ट्रकियामध्ये काय होणार, जे डस्ट पार्टिकल आपण इनहेल करतो हवेसोबत, त्याला बाहेर एक्झेल केलेल्या एअर सोबत बाहेर काढणे, हे सिलियरी मुवमेंटमुळे पॉसिबल होणार. किंवा एग असेल, एगची मुवमेंट फेलोपियन ट्यूब मध्ये करायची, तर तो अँप्युलर रिजन पर्यंत पोहोचवण्यासाठी सिलिएटेड एपिथेलियम हा तुमच्या फेलोपियन ट्यूब मध्ये प्रेझेंट आहे. तर हे सगळे एक्झाम्पल्स झाले सिलियरी मुवमेंटचे, राईट. वरती आपण अमिबॉइड मुवमेंट बोललो, सेकंड सिलियरी, आणि तिसरी मुवमेंट आपली मस्क्युलर मुवमेंट. वेल, आता जे मस्क्युलर मुवमेंट आहे, जसे लिम्स आहेत, आपले हात पाय असतील यांच्या मुवमेंट, जॉ असेल, टंग असेल, तर यांच्या मुवमेंट जर करायचे असतील तर मसलची मुवमेंट होणं गरजेचं आहे, राईट. कॉन्टॅक्ट आधी ही जी लोकोमोटरी ऍक्टिव्हिटी आय मीन युअर मुवमेंट होणार, मस्क्युलर मुवमेंट. तर मुव्हमेंट मुवमेंट कशामुळे होणार, एक प्रॉपर्टी असणार मसलमध्ये, अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉन्ट्रॅक्टाइल प्रॉपर्टी ऑफ द मसल इज इफेक्टिव्हली युज्ड फॉर लोकोमोशन अँड व्हेरियस मुवमेंट्स, राईट. लोकोमोशन रिक्वायर्स अ परफेक्ट कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटी ऑफ मस्क्युलर, स्केलेटल अँड न्यूरल सिस्टम. या तिन्ही सिस्टमचं कोऑर्डिनेशन याच्यामध्ये लागणार, म्हणजे सुसंगतता. म्हणजे हे जर तिन्ही एकमेकाला कोऑपरेट करत असतील, कोऑर्डिनेट करत असतील, तरच तुमच्या मस्क्युलर मुवमेंट किंवा लोकोमोशन या प्रॉपरली होणार. लक्षात ठेवायचं आहे, मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज ऑफ मसल्स, स्केलेटल सिस्टम अँड न्यूरल सिस्टम ह्या कोऑर्डिनेट जर झाल्या तर मुवमेंट तुमच्या होणार, राईट. पुढे जाऊ, मसल्स. आता मसल जे आहेत त्यांचा ओरिजिन, जसं आपण सांगितलं की आवर एंटायर सर्क्युलेटरी सिस्टम इट इज मेझोडर्मली ओरिजिन, एम्ब्रॉनिक मेझोडर्म ज्याला म्हणतो आपण, तो काही आता इथे कॉन्सेप्ट डिस्कस करण्यासारखा नाहीये खरं तर. वेल, मसल्स आर स्पेशलाइज्ड टिश्यूज ऑफ मेझोडर्मल ओरिजिन. लक्षात ठेवायचं आहे, मेझोडर्मल, राईट. बॉडीचं जितकंही काय वेट असेल त्याच्या 40% to 50% वेट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द मसल. म्हणजे आपल्या बॉडीचं वजन 100 किलोग्राम असेल तर 40 ते 50 किलो आपल्या मसल्स याच्यामध्ये भरतील, राईट. वेल, नंतर यांच्यामध्ये एक स्पेशल प्रॉपर्टी मसलमध्ये असणार आहे. कुठली असणार आहे तर एक्साइटेबिलिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, देन एक्सटेन्सिबिलिटी अँड इलास्टिसिटी. या 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या मसल्सच्या, ठीक आहे. पुढे जाऊ. आता मसलचं क्लासिफिकेशन आपण कोणत्या आधारावरती करणार, कोणत्या बेसिसवरती करणार. एक तर त्याचं लोकेशन काय, त्यांचं अपीअरन्स कसं आहे, आणि त्यांचं रेग्युलेशन ऑफ देअर ऍक्टिव्हिटीज. ऍक्टिव्हिटीचं रेग्युलेशन कसं होतंय, त्यांचं दिसायला कशात म्हणजे अपीअरन्स कसं आहे, आणि कुठल्या भागामध्ये बॉडीच्या त्या प्रेझेंट आहे म्हणजे लोकेशन. या 3 आधारावरती वी विल क्लासिफाय द मसल्स. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला जे बघायचं आहे तर डिपेंडिंग ऑन द लोकेशन वाईज जे आपण क्लासिफिकेशन करणार, तर मसलला 3 टाईपमध्ये टाकणार आपण, स्केलेटल मसल, विसरल मसल, ठीक आहे, आणि तिसऱ्या कार्डियाक मसल्स. क्लिअर दिस. आता जे स्केलेटल मसल्स आहेत तर आपला स्केलेटल कंपोनंट जे आहेत म्हणजे आपलं जे स्केलेटल सिस्टम आहे त्याला अटॅच असणाऱ्या ज्या काही मसल असतील त्याला स्केलेटल मसल म्हणणार. विसरल मसल म्हणजेच काय, दीज आर द मसल्स विच आर प्रेझेंट ऑन द इंटरनल हॉलो ऑर्गन्स, विसरल ऑर्गन. आणि कार्डियाक म्हणजे हार्टच्या मसल्स. या 3 टाईपमध्ये डिपेंडिंग ऑन लोकेशन वी हॅव क्लासिफाईड इट. वेल, स्केलेटल मसल बद्दल बोलू आपण. स्केलेटल मसल्स आर असोसिएटेड विथ स्केलेटल कंपोनंट, आता सांगितलंय. आणि यांचा जो अपीअरन्स असणार आहे, स्ट्राइप्ड अपीअरन्स, स्ट्राइप म्हणजे चट्टे पट्टे असणारा अपीअरन्स, म्हणून त्या अपीअरन्स वाईज जर बोलायचं झालं तर त्यांना आपण म्हणणार स्ट्रायटेड मसल्स. आता ह्या ज्या सगळ्या मसल्स आहेत दीज आर अंडर व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टम. म्हणजे इच्छेने काम करू शकतो. आता मला इथे लिहायचं की लिहायचं नाही मी ठरवणार. म्हणजे ह्या ज्या स्केलेटल एलिमेंटला अटॅच असणाऱ्या मसल्स आहेत दीज आर युअर स्केलेटल मसल, आणि यांची ऍक्टिव्हिटी अंडर व्हॉलंटरी कंट्रोल आहे, म्हणून दीज आर ऑल्सो नोन ॲज व्हॉलंटरी मसल्स, राईट. आणि यांचं इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये असणार आहे तर पर्टिक्युलरली लोकोमोटरी ऍक्शन्स अँड चेंज इन द बॉडी पोस्चर. बॉडीचे पोस्चर चेंज करायचे, हावभाव बदलायचे, किंवा लोकोमोटरी ऍक्शन्स घ्यायचे असतील तर तुम्हाला स्केलेटल मसलचा उपयोग होणार. सेकंड मसल आहे आपली विसरल मसल. विसरल मसल म्हणजे इट इज प्रेझेंट ऑन द इनर वॉल ऑफ हॉलो पोकळ विसरल ऑर्गन्स लाईक एलिव्हेंट्री कॅनल असेल, जेनायटल ट्रॅक्ट असेल, क्लिअर दिस,
किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आपण ज्याला म्हणतो, जिथे विसरल मसल्स प्रेझेंट आहे. ह्या डू नॉट एक्झिबिट एनी स्ट्रायशन, म्हणजे यांच्यावरती कोणते चट्टेपट्टे दिसत नाहीत, म्हणून आपण त्याला म्हणणार नॉन स्ट्रायटेड मसल्स. ठीक आहे, अपिअरन्स वाईज क्लिअर. आणि यांचं जे कंट्रोल आहे विसरल, यांचं दुसरं नाव काय, याच मसल्सला स्मूथ मसल सुद्धा म्हणतात. स्मूथ मसल्स अँड अगेन देअर ऍक्टिव्हिटीज आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टम. व्हॉलंटरी कंट्रोल इच्छेने त्यांचं आपण कंट्रोल करू शकत नाही त्यांच्या ऍक्टिव्हिटी, म्हणून आपण याला म्हणणार इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे, इथेच लिहू आपण विसरल मसल्स आर ऑल्सो कॉल्ड एज, लिहिले खाली खरं तर इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे, आणि याचं दुसरं नाव काय सांगितलं आपण, स्मूथ मसल्स. क्लिअर, राईट. नंतर यांचा उपयोग कशामध्ये होणार, ह्या ज्या तुमच्या विसरल मसल्स आहेत, तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड थ्रू एलिमेंटरी कॅनल, या ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा जेनेटरी ट्रॅक्ट मध्ये समजा गॅमेट्स तुम्हाला मूव्ह करायचे, तर त्या केसमध्ये सुद्धा विसरल मसल्स तुम्हाला हेल्प करतील. नेक्स्ट जो आपण कार्डियक मसल्स, कार्डियक मसल्स ह्या बंडल मध्ये प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे त्यांचा अपिअरन्स हा स्ट्राइप्ड दिसतो. मग अपिअरन्स वाईज त्यांना कार्डियक मसल्सला तुम्ही स्ट्रायटेड मसल म्हणू शकतात. अदरवाईज दीज आर नॉट ऍक्च्युअल स्ट्रायटेड मसल. ठीक आहे, पण ते बंडल मध्ये प्रेझेंट असतात. आणि कार्डियक मसलला ह्या सुद्धा कशा असणार, इनव्हॉलंटरी असणार आहे, म्हणून कार्डियक मसल्स आर ऑल्सो कॉल्ड एज इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे, जितकं एनसीईआरटी मध्ये दिले तितकंच आपण इथे एक्सप्लेन करतो आहोत. वेल, राईट. पुढे जाऊ. आता स्केलेटल मसल, आता जे आपलं इलॅबोरेशन करायचंय ते कोणाचं करायचंय, स्केलेटल मसल. स्केलेटल मसल मध्ये स्ट्रक्चर कसं आहे, जर तुम्ही त्याचा टीएस घेतलाय, तर टीएस घेतल्यानंतर इट विल लुक लाईक समवॉट दिस, राईट. तर हे तुमच्या एनसीईआरटी मधले डायग्राम आहे. याच्यामध्ये इथे जे तुम्हाला दिसतात स्ट्रक्चर, हे जे राऊंड दिसतोय आणि याच्यामध्ये पिंक कलरचे तुम्हाला बलून टाइप एक ट्यूब्स दिसत आहेत, तर हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर याला तुम्ही म्हणायचं फेसिकल. फॉर एक्झाम्पल, हे मी एक स्ट्रक्चर काढलंय, इथे किती दाखवले आपल्याला, चार 5 आहेत, आपण 4 घेऊ. आणि या 4 मध्ये सेम कलर मध्येच घेऊ, हे तुम्हाला दिसत आहेत आतमध्ये. हे जे स्ट्रक्चर दिसत आहे, तर या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही काय बोलले, मसल बंडल म्हणा, किंवा त्यालाच नाव दिलंय फेसिकल, राईट. आता याच्यामध्ये जे बंडल मसल बंडल कम्प्लीट याला म्हटले तुम्ही, तर हे मसल बंडल एकमेकाला कनेक्ट सुद्धा आहे, तर कनेक्ट असे असतील. ठीक आहे, एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. तर कनेक्ट करणारी जी कोलाजेनस टिश्यू जी असेल, कोलाजेनस टिश्यू थिअरीमध्ये सगळं लिहिलं आहे आपण, त्याचे स्क्रीनशॉट घ्या. तर ही कोलाजेनस टिश्यू जी असेल त्याला म्हणणार तुम्ही फेसिया. समजते, मसल बंडलला पोझिशन मध्ये ठेवणारे, जोडून ठेवणारे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज फेसिया, आणि मसल बंडल इज अ फेसिकल. याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय दिस स्ट्रक्चर इज युअर मसल फायबर. हे मसल फायबर म्हणून आपण, मसल फायबरचा जो लेअर तुम्हाला दिसतोय त्या लेअरला तुम्ही म्हणणार सार्कोलेमा. यस, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण इथे मी काढतोय, दिस इज युअर मसल फायबर. मसल फायबरचा दिस लेअर आउटर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एज सार्कोलेमा. या सार्कोलेमा मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असणार, तर या फ्लुइडला तुम्ही म्हणणार सार्कोप्लाझम. जसं सेल मध्ये सायटोप्लाझम, तर आय मीन युअर मसल फायबर मध्ये काय म्हणणार, सार्कोप्लाझम. या सार्कोप्लाझम मध्ये सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, फॉर एक्झाम्पल मी असं एक स्ट्रक्चर काढतोय, त्याला म्हणणार तुम्ही सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. यासर शॉर्ट मध्ये लिहिलंय, जसा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतो तसंच एक रेटिक्युलर म्हणजे जाळीदार स्ट्रक्चर इथे असणार, त्याला सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणू. आणि सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम हे कशाने बनलेलं आहे, तर इट इज मेड ऑफ सिस्टरने, आणि या सिस्टरने आर द स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम. तर याच्यामध्ये कोण स्टोअर केलेलं असणार आहे, कॅल्शियम आयन्स हे स्टोअर केलेले असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट जर सिक्वेन्स घ्यायचा झाला तर सिक्वेन्स मध्ये आपण असं लिहिणार की वरती लिहितोय मी मसल बंडल. मसल बंडल मध्ये प्रेझेंट असतील तुमचे मसल फायबर्स. मसल फायबर्सचा कोण प्रेझेंट आहे, तर सार्कोलेमा. वेल, सार्कोलेमा मध्ये आय मीन याच्यामध्ये जे लिक्विड प्रेझेंट असणार, फ्लुइड प्रेझेंट असणार, त्याला तुम्ही म्हणायचं सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम मध्ये सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सारखा या बनलेल्या आहेत तुमच्या सिस्टर्नी पासून, राईट. आणि या सिस्टर्नी मध्ये कोण प्रेझेंट असणार, तर कॅल्शियम आयन्स प्रेझेंट असणार. दिस इज हाऊ द सिक्वेन्स इज दॅट. क्लिअर दिस, हे सगळे बाहेर निघालेले दिसतात तुम्हाला, दीज आर मसल फायबर्स. वेल, आता या मसल फायबर मध्ये सुद्धा आतमध्ये त्याच्यामध्ये मायोफायब्रिल्स हे प्रेझेंट असणार आहे. इथे सगळं एक्सप्लेनेशन दिलंय, याचा सिम्पली तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. जे काय होतं ते इथे आपण काय म्हणू, आपण त्याला हायलाइट केलेलं आहे. आता हा होता तुमचा मसल फायबर. या मसल फायबर मध्ये असं काढून देऊ आपण, दिस इज युअर मसल फायबर.
या मसल फायबरमध्ये असे पॅरलली अरेंज्ड तुम्हाला स्ट्रक्चर्स दिसतील. ठीक आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर. ते पॅरलली अरेंज केलेले जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं तुम्ही मायोफिलामेंट. काय म्हणायचं? मायोफिलामेंट्स. कुठे प्रेझेंट आहे ते? ऑब्व्हियसली सार्कोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार आहे. मायोफिलामेंट मसल फायबर मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम अल्टरनेट बँड लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं मायोफिलामेंट. आणि हे मायोफिलामेंट जे आहे यांचा स्ट्राइप्ड अपीअरन्स राहणार, चट्ट्या पट्ट्यासारखी अरेंजमेंट याच्यामध्ये तुम्हाला दिसणार. राईट. मग इच मायोफायब्रिल, मायोफिलामेंट म्हणा किंवा त्यालाच काय म्हणा तुम्ही मायोफायब्रिल और मायोफायब्रिल, फिब्रिल म्हणा फायब्रिल म्हणा. तर ही जी मायोफिब्रिल आहे इट शोज अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. म्हणजे काय? सपोज करू आपण आता समजा इथे डार्क असेल, इथे डार्क असेल, इथे डार्क तुम्हाला दिसतोय, डार्क लाईट असे बँड पॅटर्न यांच्यावरती प्रेझेंट असतात. याच्यापैकी जो लाईट बँड तुम्हाला दिसतो हा लाईट बँड कन्सिडर करू आपण. हा तर याला तुम्ही म्हणायचं आय बँड म्हणजे आयसोट्रॉपिक बँड. आणि जो डार्क दिसतोय त्याला तुम्ही म्हणायचं अनआयसोट्रॉपिक म्हणजेच ए बँड. म्हणजे ऑल्टरनेटली अरेंज केलेले आहेत. ए बँड आय बँड, ए बँड आय बँड रॉड लाईक फॉर्म मध्ये दोघे एकमेकाला पॅरलल आहेत. आणि हे जे तुमचा काय म्हणू आपण याला मसल फायबर आहे ते याच्या ऍक्सिसला सुद्धा तो पॅरलल आहे. म्हणजेच दिस रॉड लाईक पॅरलल अरेंजमेंट ऑफ दिस आय बँड अँड ए बँड. ठीक आहे ना. तर हे जे बँड्स असतील, ठीक, तर हे बँड कसे असणार? एकमेकाला पॅरलल आहेत आणि याच्या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसला सुद्धा पॅरलल आहेत. आता आय बँड जो आहे तो लाईट कलरचा बोललो आपण. तर आय बँड कशाने बनलेला आहे? तर आय बँड इज मेड ऑफ ऍक्टिन प्रोटीन. आणि जो ए बँड आहे अनआयसोट्रॉपिक बँड इट इज मेड ऑफ मायोसिन प्रोटीन. ठीक आहे, इथपर्यंत डन आहे. Detailed study of the myofibril has established that striated appearance is due to distribution pattern of two important protein. आताच बोललो आपण ऍक्टिन आणि मायोसिन. लाईट बँड कंटेन्स सांगितलं आपण, लाईट बँड त्याला आपण ए बँड आय बँड म्हटलो. तर आय बँड मध्ये कोण प्रेझेंट आहे? कुठे लिहिले मी? आय बँड मध्ये ऍक्टिन प्रेझेंट आहे. आणि ए डार्क बँड आहे त्याला तुम्ही ए बँड म्हणा, त्याच्यामध्ये मायोसिन हा प्रेझेंट असणार आहे. पुढे जाऊ, इथपर्यंत क्लिअर झालेला असावं. Both the proteins are arranged in the rod-like structure parallel to each other on longitudinal axis of the myofibrils. Actin filaments are thinner as compared to myosin filament. म्हणून actin filamentला तुम्ही काय म्हणा? Thin filament. आणि myosin filamentला तुम्ही म्हणा thick filament. का? Depending on the thickness, right? मग suppose the center of I band is an elastic fiber called Z line which bisects it. उदाहरण समजा हे तुमचे लाईट बँड म्हणजे आय बँड, याला म्हणू आपण आय बँड. तर आय बँडच्या सेंटर मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ झिगझॅग लाईन. अशी झिगझॅग लाईन याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता भरपूर जागेमुळे इतके तीनच काढलेत आपण, चला अजून काढून घेऊ. इथे काढतो मी, इथे काढतो. याच्यामध्ये तुम्हाला एक झिगझॅग लाईन दिसते. ही आय बँड आहे, याच्यामध्ये तुम्हाला झिगझॅग लाईन दिसते. आणि त्या झिगझॅग लाईनला यू विल कॉल इट ॲज झेड लाईन. याला काय म्हणायचं तुम्ही? झेड लाईन. आणि झेड लाईन काय करते? तर ह्या दोन्ही आय बँडला फिक्स पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवते. मग ही झाली झेड लाईन. आता याच्याच मध्ये आपण सांगितलं की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम थिक बँड. तर थिक बँड पॅटर्न कसा असणार आहे? हे इथे मध्ये असे बँड्स प्रेझेंट ऑल्टरनेटली अरेंज आपण बोललो, हे थिक बँड. आणि इकडे जर परत बघायचं झालं आपल्याला तर इकडे परत काय असणार आहे? तुमचे थिन बँड असणार आहे. वेल, म्हणजेच हा आय बँड हा सुद्धा काय झाला? आय बँड झाला. थोडीशी थिकनेस कमी करू. हा झाला आय बँड. आणि हा जो मधला दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा झालाय तुमचा ए बँड. क्लिअर दिस? आय बँडच्या मध्ये झिगझॅग लाईन दिसली त्याला झेड लाईन बोलले. ए बँडच्या मध्ये तुम्हाला एक अशी सेंटरला एक लाईन दिसणार. क्लिअर? ही सेंटरला जी लाईन दिसते तर या लाईनला तुम्ही म्हणायचं मिडल लाईन किंवा एम लाईन म्हणायचं. थोडंसं सेपरेटली घेतो मी. चला इथे बघा, आपण हे स्ट्रक्चर काढले ए आय बँडचे. ठीक आहे, इकडे सुद्धा काढू. याच्यामध्ये आपण थोडेसे थिक बँड घेऊ. ठीक आहे. आता याला हा कोणता बँड झाला? तुमचा ए बँड. ओके, हा झालाय तुमचा आय बँड.
या आय बँडच्या मध्ये आपण सांगितलं देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम झिगझॅग लाईन. ही झिगझॅग लाईन आहे, तर या लाईनला तुम्ही नाव दिलं झेड लाईन. ठीक आहे. सिमिलरली इकडे सुद्धा एक झिगझॅग लाईन दिसेल, म्हणजे ही सुद्धा तुमची झाली झेड लाईन. ठीक आहे. आणि याच्या सेंटरमध्ये एक लाईन तुम्हाला दिसते कोणाच्या ए बँडच्या सेंटरमध्ये, तर त्या लाईनला म्हणायचं तुम्ही एम लाईन. इथपर्यंत डन. आता काय होणार, हे जे थिन फिलामेंट दिसतात म्हणजे तुमचा आय बँड जो दिसतोय थिन फिलामेंट, हा थिन फिलामेंट हा थिक फिलामेंट हा बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ मायोसिन, इट इज मेड अप ऑफ ऍक्टिन. ठीक आहे. तर ऍक्टिन फिलामेंट हा स्लाइड म्हणजे ओव्हरलॅप करतोय कुणाला, मायोसिन फिलामेंटला. तर ज्या रिजन मध्ये फॉर एक्झाम्पल इतका रिजन यांनी ओव्हरलॅप केलाय, तर याला तुम्ही ओ झोन म्हणा किंवा ओ रिजन म्हणा, ओव्हरलॅपिंग रिजन. झोन म्हटल्यापेक्षा आपण रिजन बोलू याला. ठीक आहे. ओ रिजन, ओव्हरलॅपिंग रिजन. सिमिलरली या साईडने सुद्धा तुम्हाला बघा इथे दिसतंय, इथे सुद्धा केलं आहे, तर याला सुद्धा तुम्ही ओ रिजन म्हणा, ओव्हरलॅपिंग रिजन. ठीक आहे. आता हे जे ऍक्टिन फिलामेंट आहे मायोसिनवरती कम्प्लीट ओव्हरलॅप नाही झालाय, हे रेस्टिंग कंडिशन आहे. हे रेस्टिंग कंडिशनच्या वेळी आपण तुम्हाला मसल फायबर्स असे दिसतील. ठीक आहे, मायोफायब्रिल्स. तर ही जे मधला नॉन ओव्हरलॅप रिजन, इतक्या भागामध्ये देर इज अ नो ओव्हरलॅप ऑफ थिन फिलामेंट ओव्हर थिक फिलामेंट. इथे ओव्हरलॅप झालेला नाही. तर इतका जो तुम्हाला पार्ट दिसतो आहे, तर या पार्टला तुम्ही म्हणणार एच झोन. कोणता झोन म्हणणार, एच झोन. द पार्ट विच इज नॉन ओव्हरलॅप, पार्ट ऑफ मायोसिन नॉट ओव्हरलॅप्ड बाय ऍक्टिन फिलामेंट इज कॉल्ड एच झोन. दोन झेड लाईन जे दिसतात, ह्या दोन झेड लाईन यांच्यामधले जे तुम्हाला डिस्टन्स दिसतंय, तर या डिस्टन्सलाच तुम्ही म्हणायचं सार्कोमियर. अँड सार्कोमियर इज युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. याला काय म्हणायचं, युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन इज सार्कोमियर. सार्कोमियर इज अ डिस्टन्स बिटवीन टू झेड लाईन्स. जेव्हा तुमचं मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार, त्या दोन झेड लाईन एकमेकाजवळ येतील. म्हणजेच कुठे लिहू, चला इथे लिहितोय. ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन काय काय होणार, बाकी सर्व हायलाइट केलेले पॉईंट आहेत, त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचे आहेत. ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन झेड लाईन म्हणजे सार्कोमियर असं लिहू आपण. समजलं तुम्हाला सार्कोमियर काय. सार्कोमियरचं काय होणार, तर सार्कोमियर कॉन्ट्रॅक्ट होईल म्हणजे त्यांची लेंथ कमी होणार आणि तुमचा आय बँड सुद्धा रिड्यूस होणार. आय बँड रिड्यूस होणार. नंतर ए बँड असेल तर ए बँडची लेंथ इज रिटेन्ड म्हणजे याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. तर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी मसल कॉन्ट्रॅक्शनच्या मेकॅनिझम जेव्हा आपण बघणार, तर त्यावेळी हे इव्हेंट होणार. इतके बदल याच्यामध्ये येणार. इथपर्यंत आता डन असावं, राइट. पीछे जाएंगे थोड़ा सा. देखो अभी यहाँ पे लिख लिया हमने, ए बैंड अल्टरनेटली है, सार्कोमियर भी हो गया. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. पुढे जाऊ. रेस्टिंग स्टेट मध्ये आपण जे बघितलं हे रेस्टिंग स्टेट मध्ये दिसतंय बघा. हे नॉन ओव्हरलॅप रिजन दिसतोय, एच झोन म्हटलो आपण. हे दोन आय बँड आहेत. ठीक आहे. या झेड लाईन, ही झेड लाईन आणि ही झेड लाईन, ते यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही म्हणणार सार्कोमियर. हे थिक फिलामेंट आहे, ते थिन फिलामेंट आहे. मायोसिन ऍक्टिन ऑल्टरनेटली पॅरलल एकमेकाला अरेंज केले आणि काही थोडासा भाग यांनी ओव्हरलॅप केलेला आहे. तर याच भागाला आपण ओव्हरलॅपिंग रिजन म्हटलो. बरोबर. इकडे कुठे वेल हा इतका भाग, तर याला आपण ओव्हरलॅपिंग रिजन बोललो. ठीक आहे. आणि हे काय तुमचं एक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर घेतलेलं आहे, त्याचंच खाली इलस्ट्रेशन केलंय. वेल याच्याकडे नीट बघायचं. एक झोन सुद्धा तुम्हाला कळाल. स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. आता आपण सांगितलं की याच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन हे दोन कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन प्रेझेंट आहे. तर ऍक्टिन कसा बनलेला आहे आणि मायोसिन कसा बनलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ऍक्टिन कसा बनला, ऍक्टिन फॉर एक्झाम्पल हे ग्लोब्युलर प्रोटीन मी इथे काढतोय. हेलिकली बाउंड फिलामेंटस प्रोटीन, फिलामेंटस एफ ऍक्टिन म्हणतात त्याला. ठीक आहे. फिलामेंटस एफ ऍक्टिन विच इज हेलिकली बाउंड टू इच अदर. म्हणजे जसं डीएनएचं डबल हेलिक्स होतं त्या टाईप मध्येच हे एकमेकाला गुंडाळलेले. ठीक आहे. याला लिहून टाकू आपण फिलामेंटस एफ ऍक्टिन. वेल यालाच पॅरलली रन करणारे दुसऱ्या दोन स्ट्रँड्स असतील, त्याला आपण असं करून टाकू, याला पॅरलली रन करतायत. ठीक आहे. तर हे जे पॅरलली रन करणार थोडेसे व्यवस्थित करू. याला पॅरलल रन करणारे दोन स्टँड तुम्हाला दिसत आहेत. तर याला तुम्ही म्हणणार ट्रोपोमायोसिन. याला काय म्हणणार, ट्रोपोमायोसिन. वेल आता फिलामेंटस एफ ऍक्टिन हे कशापासून बनलेलं आहे, तर इट इज मेड अप ऑफ जी प्रोटीन.
ठीक आहे. जी म्हणजे काय, याचा आकार कसा दिसतो तुम्हाला, गोल दिसतोय. जे स्टँड्स फॉर ग्लोब्युलर, काही वेगळं नाही, म्हणजे भरपूर सारे ग्लोब्युलर प्रोटीन एकत्र आले, त्यांची चेन झाली आणि त्याला म्हटलं तुम्ही फिलामेंट. फिलामेंट म्हणजे चेन. फिलामेंटस एफ ऍक्टिन, त्यालाच पॅरलली रन करणारे ट्रोपोमायोसिन. ठीक आहे. आणि या ट्रोपोमायोसिन वरती एका पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये, फॉर एक्झाम्पल इथे एका पर्टिक्युलर इंटरवलनी देयर इज अ रिपिटेशन ऑफ सम ट्रायमेरिक प्रोटीन, आणि तो जो ट्रायमेरिक प्रोटीन आहे त्याला म्हणायचे तुम्ही ट्रोपोनिन. आणि ट्रोपोनिन वरती 3 सब, याला किती सब युनिट असतील, याला 3 सब युनिट्स असणार आहेत. तर ते सब युनिट्स म्हणजे कोणते आहेत, तर आय, सी आणि टी. कोणते 3 सब युनिट, आय, सी आणि टी. फॉर एक्झाम्पल असं करू आपण, इथे लिहू. तर याला म्हणा तुम्ही आय सब युनिट, याला म्हणा सी सब युनिट आणि याला म्हणा टी सब युनिट. ठीक आहे. हा टी सब युनिट काय करतो, हा ट्रोपोमायोसिनला ट्रोपोनिनशी अटॅच करतो. ट्रोपोमायोसिनला अटॅच करणे. नंतर सी सब युनिट काय करतो, या ठिकाणी कॅल्शियम आयन्स त्याला अटॅच करणार. आणि आय साइट म्हणजेच काय, इट विल इनहिबिट बाइंडिंग ऑफ युअर ऍक्टिन विथ मायोसिन. ऍक्टिन आणि मायोसिन असे ट्रायमेरिक कॉम्प्लेक्स प्रोटीन हा प्रेझेंट असेल ट्रोपोनिन. ओके. आता ट्रोपोनिनचं काम काय, इट काय म्हणू आपण त्याला, मास्क म्हणजे झाकून ठेवणे. मास्क बाइंडिंग साइट ऑफ ऍक्टिन फॉर मायोसिन. म्हणजे मायोसिन ज्या ठिकाणी ऍक्टिनला अटॅच होणार अशी जी साइट असेल त्याला मास्क करण्याचं काम करतो ट्रोपोनिन. इथपर्यंत क्लिअर. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन व्हायचं नसतं त्यावेळी ट्रोपोमायोसिन आणि ट्रोपोनिन हे बाजूला येते. ठीक आहे ना. हे इंडिपेंडंट सेपरेट सुद्धा एकमेकांपासून होऊ शकतील. हे झालं तुमचं ऍक्टिनचं स्ट्रक्चर, याच्यामध्ये काही डाऊट नो, क्लिअर आहे. म्हणजेच हे ट्रोपोनिन जे आहे तर इथे तुमचं आता आपण मायोसिनचं हेड इथे अटॅच करणार आहे. तर ऍक्टिन फिलामेंटचं हे झालं. आता दुसरं बघू मायोसिन. मायोसिन फिलामेंट म्हणजे काय, सरळ हे असं स्ट्रक्चर आहे. हा एक तुम्हाला दिसतो इथे, आणि यालाच असा पॅरलली रन करणारा दुसरा एक प्रोटीन असणार, त्याला तुम्ही म्हणायचंय 2 स्टँड्स. तर असं जे एक तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं त्याला म्हणायचं मायोसिन. आणि मायोसिन ज्या स्ट्रक्चर पासून, प्रोटीन पासून बनलेलं आहे, तर त्याला म्हणणार तुम्ही म्युरोमायोसिन्स. कोणत्या प्रोटीन पासून, म्युरोमायोसिन म्हणणार. 2 म्युरोमायोसिन आपल्याकडे असणार आहे, एक तर हेवी म्युरोमायोसिन शॉर्ट मध्ये लिहू आपण, आणि लाईट म्युरोमायोसिन. याचे स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, इथे दिसतंय तुम्हाला हेड, आणि दिस इज शॉर्ट आर्म. ठीक आहे. हेड आणि शॉर्ट आर्म हे एक स्ट्रक्चर झालं. आणि दुसरं स्ट्रक्चर इथपासून इथपर्यंत जे असेल तर याला तुम्ही म्हणा टेल. कशापासून बनलेलं आहे मग, हेड आणि शॉर्ट आर्म हे एक स्ट्रक्चर तयार झालं, आणि दुसरं टेल कशाने बनलेलं आहे, म्युरोमायोसिन. हेवी म्युरोमायोसिन, लाईट म्युरोमायोसिन. तर हे जे 2 स्ट्रक्चर बनलेले आहेत, दीज आर मेड फ्रॉम हेवी म्युरोमायोसिन, आणि इकडे टेल बनलेला आहे तर लाईट म्युरोमायोसिन याच्यापासून बनलेलं आहे. क्लिअर दिस. आता एका पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर हे काय झाले, प्रोजेक्ट झाले. मायोसिनचं हेड आणि शॉर्ट आर्म इट प्रोजेक्ट्स ॲट पर्टिक्युलर डिस्टन्स. प्रोजेक्ट आलं असं सापासारखं वरती आलंय. ठीक आहे. तर हे प्रोजेक्शन असतं, आणि याच्या हेडवरती देयर आर 2 साइड्स, अशा 2 साइड्स असतील. दीज आर 2 साइड्स प्रेझेंट ऑन द मायोसिन हेड. तर त्याच्या साइड्स आहेत हेडवरती प्रेझेंट असणार आहे. तर एक साइट असणार एटीपेज एन्झाईम बाइंडिंग साइट. इथे एटीपेज एन्झाईम हा बाइंड होणार. आणि दुसरी जी असणार आहे ती असणार आहे ऍक्टिन बाइंडिंग साइट. ऍक्टिन बाइंडिंग साइट कळतंय. या एटीपेज एन्झाईम साइटला इथे एटीपीचा हायड्रोलिसिस होणार, एटीपी ब्रेकडाऊन होणार, आणि ती एनर्जी मिळणार क्रॉस ब्रिज फॉर्मेशनसाठी. मेकॅनिझम मध्ये बघू. आणि दुसरी साइट ऍक्टिन बाइंडिंग साइट, कारण हा थिक फिलामेंट आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज थिक फिलामेंट अँड थिन फिलामेंट. तर याच्यावरती असा स्लाइड करणार तर हा हा मायोसिन आणि हा ऍक्टिन. तर मायोसिनचं हेड ऍक्टिनला असं स्लाइड होईल, त्यावेळीच काय होणार, मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार. थोडक्यात लक्षात घ्या, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मायोसिन प्रोटीन. इथे दिसतंय तुम्हाला, आपण ऑलरेडी काढलं एटीपी बाइंडिंग साइट, आणि हे एटीपी बाइंडिंग साइट. याला म्हटले तुम्ही क्रॉस आर्म. कुणापासून, हेड आणि शॉर्ट आर्म. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटले तुम्ही क्रॉस आर्म. आणि दुसरं स्ट्रक्चर टेल. हे इकडे दिसतंय फिलामेंटस एफ ऍक्टिन, त्याच्या भोवती हे जे दिसतंय ब्राऊन कलर मध्ये दॅट इज ट्रोपोमायोसिन, आणि एका पर्टिक्युलर इंटरवलला ते ट्रोपोनिन. ठीक आहे. पुढे जाऊ. मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. आता मसल कॉन्ट्रॅक्शनचं मेकॅनिझम काय असणार आहे. मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन इट इज गिवन बाय स्लाइडिंग फिलामेंट थेरी. स्लाइडिंग फिलामेंट थेरीचा मिनिंग हा होतो की हे तुमचं मायोसिन आणि हे ओव्हरलॅप करणारं ऍक्टिन, याला म्हणा मायोसिन, हे ऍक्टिन.
तर ऍक्टिन फिलामेंट हे मायोसिन फिलामेंट, सपोज दिस इज मायोसिन अँड दिस इज ऍक्टिन, तर ऍक्टिन याच्यावरती स्लाइड करणार, पुन्हावरती मायोसिन वरती. तर हे जे स्लाइड करून जे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार, त्याच्यामुळे या थेरीला तुम्ही नाव दिलं स्लाइडिंग फिलामेंट थेरी, काय वेगळं नाही. मसल कॉन्ट्रॅक्शन इज इनिशिएटेड. आता मसल कॉन्ट्रॅक्शन सुरुवात कशी होणार? सुरुवात कशी होणार तर सिग्नल येणार, सिग्नल फ्रॉम सीएनएस, सिग्नल फ्रॉम सीएनएस, आणि सीएनएस पासून जो सिग्नल येणार तर त्याला कोण आणणार? मोटर न्यूरॉन. ठीक आहे, हा मोटर न्यूरॉन सिग्नल आणणार. आपण त्याला स्ट्रक्चर मध्ये बघू, एक मिनिट. सपोज दिस इज युअर मोटर न्यूरॉन, हे त्याचा एक्झॉन, एक स्ट्रक्चर. आपण वेल युअर न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघितलं होतं, बरोबर आहे. आणि इकडे असं म्हणतोय मी की हिअर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस इज सार्कोलेमा ऑफ मसल फायबर. सार्कोलेमा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, बरोबर आहे. याच्यावरती प्रेझेंट असणारे हे काय असतील तर रिसेप्टर्स असतील, रिसेप्टर्स. ही जे दिसतंय तुम्हाला, दिस इज एक्झॉन ऑफ मोटर न्यूरॉन, आणि हे काय झालं, याचं टर्मिनल झालं, एक्झॉनल टर्मिनल. आता या टर्मिनल मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? ऑब्वियस आहे, या टर्मिनल मध्ये याला सिनॅप्टिक नॉब म्हणा तुम्ही, काय म्हणा? सिनॅप्टिक नॉब. सिनॅप्टिक नॉब डिटेल बघितलेलं आहे आपण शॉर्ट मध्ये. सिनॅप्टिक नॉब मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम सिनॅप्टिक व्हेसिकल्स. हे काय तुमचे सिनॅप्टिक व्हेसिकल्स, आणि या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम ग्लोब्युलर स्ट्रक्चर, असे स्ट्रक्चर दिसतील, आणि हे याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट असणार. आणि हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे दॅट इज कॉल्ड ऍसिटिल्कोलिन. मग असं समजू आपण की ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं, सीएनएस कडून मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून काय आलाय, मेसेज आलाय. तो मेसेज आला तर लगेचच इथे एक साईट काढून घेऊ, ही अशी एक साईट काढतोय. तर ही जी साईट असणार आहे तर ही कॅल्शियम एंट्री साईट असणार. मग जसं ही ऍक्शन पोटेन्शियल खाली आलं, एक्झॉन टर्मिनल सिनॅप्टिक नॉब मध्ये आलंय, एंड मध्ये आलंय, तर कॅल्शियम आयन आत एंट्री करतील, कॅल्शियम आयन जाणार, इथे अटॅच होणार, आणि हे आता व्हेसिकल सिनॅप्टिक व्हेसिकल फुटणार. ठीक आहे, हे सिनॅप्टिक व्हेसिकल फुटलं म्हणजे याला खाली घेऊ आपण. चला, हे सिनॅप्टिक व्हेसिकल आपण इथे घेऊ. आता इथे ऍसिटिल्कोलिन याच्यामध्ये, तर कॅल्शियम याच्यावरती ऍक्शन दाखवली तर बर्स्ट होणार, आणि बर्स्ट होऊन आता ऍसिटिल्कोलिन काय करणार तर हा इथे असा रिसेप्टरला येऊन अटॅच करणार. म्हणजेच आता ऍसिटिल्कोलिन काय करतोय, रिसेप्टर्स येऊन अटॅच करणार. म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल आता कुणापर्यंत आलंय, सार्कोलेमा मसल फायबर पर्यंत आलंय. मसल फायबरच्या सार्कोलेमामध्ये ऍक्शन पोटेन्शियल आलं की ते स्प्रेड होणार पूर्ण मसलवरती, आणि त्याच्यानंतरचं मेकॅनिझम जे आहे तर कॅल्शियम आयन रिलीज होतील, ते जाऊ दे. 2 मिनिट लक्षात ठेवा. इतकं जे स्ट्रक्चर तयार झालंय मोटर न्यूरॉन आणि सार्कोलेमा, तर या स्ट्रक्चरला म्हणायचं तुम्ही मोटर युनिट. काय म्हणायचंय? मोटर युनिट म्हणायचंय. आणि यांच्यामध्ये जो जंक्शन दिसतोय हा काय मोटर न्यूरॉन, आणि हे तुमचा सार्कोलेमा, यांच्यामधलं जे जंक्शन दिसतं आहे त्याला म्हणा तुम्ही न्यूरो मस्क्युलर जंक्शन, किंवा इन शॉर्ट त्याला म्हणू आपण मसल एंड प्लेट. त्याला काय म्हणायचंय, मसल एंड प्लेट. इथपर्यंत डन आहे, राईट. मग मेसेज आला, रिसेप्टरने घेतलाय, आता पूर्ण स्प्रेड झालाय सार्कोलेमाच्या सरफेसवरती. जसंही सार्कोलेमाच्या सरफेसवरती तो स्प्रेड होणार. आता हे मी काढतोय सपोज तुमचा मसल फायबर, तर हा होता तुमचा सार्कोलेमा. आता सार्कोलेमा हा स्टिम्युलेट झालेला आहे, ऍक्शन पोटेन्शियल त्याला मिळालं, आणि आतमध्ये आपण असं घेऊ समजण्यासाठी म्हणून, हे होतं तुमच्या आता सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सिस्टर्नी. तर या सिस्टर्नी मध्ये आपण सांगितलं इट इज स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम. तर याच्यामध्ये असं म्हणू आपण की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आयन्स Ca2+. जसंही ऍक्शन पोटेन्शियल याच्यामध्ये आलं तर हे कॅल्शियम आयन रिलीज होतील, कारण हा इथे कोण दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय तुम्हाला सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम मध्ये आता कॅल्शियम आयन रिलीज झाले. ठीक आहे, हे कॅल्शियम आयन रिलीज झाले की हेच काय करणार, आता याच्यामध्ये थिन आणि थिक फिलामेंट असतील. वेल शॉर्ट मध्ये घेऊ आपण, ऑलरेडी स्ट्रक्चर बघितलंय. तर काय होणार, हे कॅल्शियम आयन्स आता हे तुमचा, याला म्हणा तुम्ही ऍक्टिन आणि याला म्हणा तुम्ही मायोसिन. चला पूर्ण घेऊन घेऊ. आता इतका जो स्ट्रक्चर आहे हे, याला म्हणा तुम्ही झेड लाईन, म्हणजे यालाच काय म्हणू आपण, सार्कोमियर. ठीक आहे ना. आणि ही तुमची ए बँड, मायोसिन म्हणजेच काय, ए बँड, आणि हा झाला तुमचा आय बँड. आपण ऑलरेडी कंडिशन लिहिलं त्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी. आता कॅल्शियम आयन काय करणार, ही जे तुमचं ऍक्टिन आहे, ऍक्टिन वरती ट्रोपोनिन प्रेझेंट होता, स्ट्रक्चर बघितलं आपण.
तर ट्रोपोनिनला जाऊन हा अटॅच करणार. कोण? कॅल्शियम. ट्रोपोनिनला अटॅच झाला की अनमास्किंग होईल, ती साईट ओपन होणार. साईट ओपन झाली की असं समजा की हे तुमचं मायोसिन आहे, तर हे मायोसिनचं हेड असेल, तर मायोसिनचं हेड ऍक्टिन बाइंडिंग साईट वरती स्लाइड होणार, अटॅच होणार आणि मसल ही कॉन्ट्रॅक्ट होणार. क्लिअर आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजेच काय? हे असं जवळ येणार, म्हणजे सार्कोमियर काय होणार? कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे साईट सार्कोमियरची विड्थ कमी होणार, म्हणजे त्याच्या साईज लेंथ मध्ये रिडक्शन होणार आणि ए बँडचं सुद्धा रिडक्शन होणार. पण इथे तुम्हाला आय बँड, ए बँड म्हणजेच मायोसिन मध्ये कुठली गडबड दिसली आहे का? म्हणजे त्याची लेंथ मध्ये चेंज झालाय का? नाही झालाय, कारण ऍक्टिन फिलामेंट्स आर स्लाइडिंग ओव्हर दिस मायोसिन फिलामेंट. याला स्लाइडिंग फिलामेंट थेरी म्हणतो आपण. आता डायग्रामच्या माध्यमातून क्रॉस ब्रिज फॉर्मेशन हे समजून घेऊ आपण, पण ही शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगितलं. ज्यावेळी आता एक कॅल्शियम आयन्स रिटर्न बॅक टू सिस्टरनी जाणार. आता एक कॉन्ट्रॅक्शन किती वेळ सुरू राहणार? जोपर्यंत कॅल्शियम हा सार्कोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे तोपर्यंत. जेव्हा हा कॅल्शियम तुमच्या सिस्टरनी ऑफ सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये एंट्री करणार तोपर्यंत कॉन्ट्रॅक्शन होणार आणि जसाही कॅल्शियमने एंट्री केली तर तुमचा सार्कोमियर ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार, म्हणजेच मसल रिलॅक्स होणार. क्लिअर दिस? त्याची डायग्राम आपण बघून घेऊ. हे आपण पूर्ण आता समजून घेतलं इथे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. इथे बघा, सगळ्यात पहिली स्टेप ही असणार आहे. म्हणजे इथे काय झालं? ब्रेकिंग ऑफ क्रॉस ब्रिज. म्हणजेच हे बघा, हा तुमचा मायोसिन, हे मायोसिनचं स्ट्रक्चर दिसतंय, याच्यावरती एटीपी बाइंडिंग साईट आहे आणि दुसरी ऍक्टिन बाइंडिंग साईट आहे. याच्यानंतर काय झालंय की हा मायोसिन जो फिलामेंट आहे हा ऍक्टिन फिलामेंट आहे. तर जसंही यांचा कॉन्टॅक्ट कॅल्शियम आयन त्याला अटॅच झाले आणि ऍक्टिनची साईट आणि मायोसिनचं हेड त्याला अटॅच झालं, लगेचच हायड्रोलायसिस, एटीपीचा हायड्रोलायसिस झाला आणि एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार झाला. आता म्हणजेच यांचं आता काय झालं? स्लाइडिंग झालं. हे मायोसिन हेड आणि हे तुमचं ऍक्टिन बाइंडिंग साईट, मायोसिन बाइंडिंग साईट ऑन ऍक्टिन, तर यांनी क्रॉस ब्रिज तयार केला. क्लिअर दिस? मग याला म्हणू फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज. क्रॉस ब्रिज तयार झाला म्हणजेच आता इकडे बघा, हे बेंड झाला आणि हे स्लाइड झाला, म्हणजे इथे ऍक्च्युअल स्लाइडिंग झालं, म्हणजेच मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं. मग काय होणार की हा जो मायोसिन हेड आहे ह्या फॉस्फेटला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि एडीपी यांना रिलीज करून देणार. मग काय होईल? परत काय होणार? त्याला मायोसिन हेडला एटीपी बाइंड होणार, परत क्रॉस ब्रिज फॉर्मेशन होणार, परत स्लाइडिंग होणार. दिस इज हाऊ मसल कॉन्ट्रॅक्शन टेक प्लेस. केव्हापर्यंत होते आपण सांगितलं. ठीक. आता हे जर कंटिन्युअस मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत राहिलं तर काय होणार? हे याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, राईट? कारण याच्यामध्ये आपण वेळ घालू शकत नाही, राईट? वेल, पुढे जाऊ. आता सांगितलं आपण, द प्रोसेस कंटिन्यू स्टील द कॅल्शियम आयन्स आर पंप्ड बॅक टू द सार्कोप्लाझमिक सिस्टर्नी रिझल्टिंग इन द मास्किंग ऑफ ऍक्टिन फिलामेंट. सार्कोप्लाझमिक सिस्टर्नी मध्ये जर ते जोपर्यंत रिटर्न होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्शन सुरूच राहणार आहे. ठीक आहे? आणि रिटर्न झाले की इट कॉजेस झेड लाईन बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन, म्हणजेच त्याला म्हणलो आपण रिलॅक्सेशन. मसल्स जर कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट होत राहिल्या तर काय होणार? जे मसल्स मध्ये ग्लायकोजन प्रेझेंट आहे, इथे लिहिलेलं आहे आपण, जे ग्लायकोजन प्रेझेंट आहे त्याचं अनएरोबिक डायजेशन होणार. अनएरोबिक ब्रेकडाऊन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो तुम्हाला माहिती आहे, ग्लायकोजन, याचं अनएरोबिक ब्रेकडाऊन झालं तर मसल्स मध्ये कोण जमा होणार? कुठलेले मी? लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिडला जमा होणार आणि त्यालाच म्हणणार तुम्ही मसल फटीग. आता तुमच्या मसल्स दुखायला लागणार, थकवा येणार, राईट? आता दुसरा एक प्रोटीन प्रेझेंट आहे जो मसल मध्ये प्रेझेंट असतात. मसल मध्ये ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट एक प्रेझेंट आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे, आणि दॅट प्रोटीन इज मायोग्लोबिन. काही मसल्स अशा असतील की ज्याच्यामध्ये मायोग्लोबिनची क्वांटिटी जास्त आहे. मग मायोग्लोबिन हा रेड कलरचा आहे. काय? कारण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. बरोबर आहे? रेड कलर ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट प्रेझेंट आहे, म्हणून ते मायोग्लोबिन ज्या मसलमध्ये जास्त असेल ते रेड दिसणार. काही मसल्समध्ये मायोग्लोबिन कमी असतात, मग त्या फेंट दिसणार. मग ज्या रेड दिसतात त्यांना रेड फायबर म्हणा, व्हाईट दिसतात त्यांना व्हाईट फायबर म्हणा, राईट? इन शॉर्ट आपण समजून घेऊ, बाकी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आता मी इथे लिहितोय रेड मसल्स, किंवा शॉर्ट मध्ये त्याला म्हणायचं रेड फायबर्स. दुसऱ्या लिहू आपण इकडे व्हाईट मसल्स, किंवा शॉर्ट मध्ये त्याला म्हणू आपण व्हाईट फायबर्स. वेल, पहिला पॉइंट, मायोग्लोबिन इज प्रेझेंट इन अबंडंट क्वांटिटी. मायोग्लोबिन मोर, शॉर्ट मध्ये लिहितोय. इकडे मायोग्लोबिन किती असणार आहे? लेस. मायोग्लोबिन इन लेस अमाऊंट. बरोबर आहे? आता यांचं अपीयरन्स कसं दिसणार? रेड दिसणार, म्हणून त्याला आपण वरतीच नाव लिहिले रेड फायबर म्हटले. यांचं अपीयरन्स फेंट दिसणार, म्हणून त्याला व्हाईट फायबर म्हटले किंवा व्हाईट मसल्स म्हटले, राईट? यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असणार आहे. मायटोकॉन्ड्रिया
अबंडंट, पुष्कळ क्वांटिटीमध्ये, भरपूर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असणार. पण इकडे मायटोकॉन्ड्रिया इज लेस इन नंबर. मायटोकॉन्ड्रिया इज लेस इन नंबर. ठीक आहे. इकडे सार्कोप्लाझ्मिक, थर्ड पॉइंट, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज लेस. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम लेस इन क्वांटिटी. पण इकडे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज हाय इन क्वांटिटी, जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असणार. आणि ह्या रेड मसल्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे म्हणजे तिथे ऑक्सिजन येणार, म्हणजे दीज आर एरोबिक मसल्स. यांच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होणार म्हणून त्याला एरोबिक मसल म्हणा. आणि इकडे अनएरोबिक मसल्स याला म्हणू शकता, कारण अनएरोबिक प्रोसेसनी इकडे रिस्पिरेशन होणार म्हणजेच अनएरोबिक मसल्स. क्लिअर दिस? हे डिफरन्शिएटिंग पॉईंट लक्षात घ्या दोघांचे, हे विचारू शकतात. टेक द स्क्रीनशॉट, पुढे जाऊ. आता हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. स्केलेटल सिस्टम. आता स्केलेटल सिस्टम मध्ये लेट मी सी द टाइम. किती वेळ झाला मला बघू द्या, 1 मिनिट. वेल इट इज 40 मिनिट्स. ठीक आहे, कंटिन्यू करू. किंवा चलो आगे बढ़ेंगे. स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम म्हणजेच काय, आपल्यामध्ये वेगवेगळे जे बोन्स प्रेझेंट आहेत, जे बोनी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं स्केलेटल सिस्टम. राईट. पर्टिक्युलरली स्केलेटल सिस्टम कशाने बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ बोन्स अँड फ्यू कार्टिलेजेस. काही कार्टिलेजेस आणि काही बोन्स आहेत. राईट. सिग्निफिकंट रोल इन मूवमेंट शोन बाय द बॉडी. स्केलेटल सिस्टम कन्सिस्ट ऑफ फ्रेमवर्क ऑफ बोन अँड फ्यू कार्टिलेजेस. जे कार्टिलेजेस आहेत तर हे कशा असतात? प्लायबल स्ट्रक्चर आहे. प्लायबल म्हणजे थोडंसं लवचिक स्ट्रक्चर आहे. जसं की आपले नेझल सेप्टम असेल, इयर पिना असतील, राईट, किंवा ट्रकेल ड्रिंक्स असतील, ते प्लायबल स्ट्रक्चर आहे. आणि हे स्ट्रक्चर कसं आहे? हार्ड स्ट्रक्चर आहे. आता बोन्स हे हार्ड असण्यामागचं कारण काय? देयर इज अ डिपोजिशन ऑफ फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट, राईट. आणि हे प्लायबल म्हणजे लवचिक असण्याचं कारण काय? यांच्यामध्ये वेगळ्या टाईपचा सॉल्ट प्रेझेंट असणार आणि त्या सॉल्टला तुम्ही म्हणणार कॉन्ड्रॉइटिन सॉल्ट. याच्या डिटेल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जायचं नाही, कारण जर बोनचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये लॅक्युना आलेत. नंतर काय म्हणू आपण? सपोज शॉर्ट मध्ये मी सांगतो तुम्हाला, दिस इज अ लॉंग बोन. तर याच्यामध्ये इथे स्पॉन्जी बोन प्रेझेंट असणार, इथे स्पॉन्जी मटेरियल प्रेझेंट आहे, बरोबर आहे. याला रेड बोन मॅरो म्हणतात. मध्ये येलो बोन मॅरो असेल, इथे कॅल्शियम डिपोजिशन म्हणजे हे हार्ड स्ट्रक्चर तयार झालंय. मध्ये येलो काय म्हणू आपण याला याला येलो बोन मॅरो तुम्ही म्हणणार, बरोबर आहे. याच्यामध्ये हेवर्शियन कॅनल्स आहेत, नंतर त्या ओकमन कॅनल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. हे डिस्कशन याच्यामध्ये आपल्याला करायचं नाहीये. इन शॉर्ट समजून घ्या, बोन आणि काही कार्टिलेज पासून तुमचं स्केलेटल सिस्टम तयार झालंय. हे कार्टिलेजेस हे प्लायबल म्हणजे लवचिक स्ट्रक्चर आहे, कारण त्यांच्यामध्ये कॉन्ड्रॉइटिन सॉल्ट प्रेझेंट आहे. आणि हार्ड कोण असणार तर बोन, का? कारण कॅल्शियम आयन्स डिपॉझिट त्याच्यामध्ये झाले, कॅल्शियम फॉस्फेट, राईट. दीज आर स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यूज. It is bone has a very hard matrix due to calcium salts in it, and cartilage has slightly pliable matrix due to chondroitin salt. लिहिलं आपण, पुढे जाऊ. ह्युमन बिंग्स. इन ह्युमन बिंग्स देर आर 206 हे हायलाइट केले पॉईंट बघा. 206 बोन्स आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि काही कार्टिलेज प्रेझेंट आहेत. तर यांचं दोन काय म्हणू आपण त्याला स्केलेटल सिस्टम मध्ये क्लासिफिकेशन करू. एक तर ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्झियल स्केलेटन मध्ये देर विल बी 80 बोन्स, 206 आहेत आपल्याकडे. आणि अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये 126 बोन्स विल बी देअर. इथे बघा, ॲक्झियल स्केलेटन कंप्राइजेस 80 बोन्स, राईट. ॲक्झियल स्केलेटन कशापासून बनलेलं आहे? तुमचा स्कल, व्हर्टिब्रल कॉलम, स्टर्नम, रिब्स कॉन्स्टिट्यूट ॲक्झियल स्केलेटन. म्हणजे हे तुमचं कम्प्लीट मिडल स्ट्रक्चर जे दिसतंय आणि याला अटॅच असणाऱ्या रिब्स, ठीक आहे ना. म्हणजे इथे स्टर्नम, ह्या रिब्स, व्हर्टिब्रल कॉलम आणि हा तुमचा स्कल यांच्यापासून तयार झालेलं स्ट्रक्चर म्हणजे तुमचं ॲक्झियल स्केलेटन, ज्याच्यामध्ये 80 बोन्स आहेत. क्लिअर आहे. मग स्कल घेऊ आपण. हा जो स्कल आहे तर स्कलला 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार. एक तर फेशियल बोन्स आणि वरती आपण काय म्हणू? क्रेनियल बोन्स. क्रेनियल बोन्स. आता क्रेनियल बोन्स किती असतात? 8 असतात. फेशियल बोन किती आहेत? 14. इन ऑल याच्यामध्ये स्कल मध्ये किती बोन्स आले? 22. पण याच्यामध्ये आपण ऍड करणार एक यू शेप्ड बोन दिसणार तुम्हाला, यू शेप्ड, जो की बकल कॅव्हिटीच्या बेस मध्ये, राईट. तर त्याला म्हणायचं तुम्ही हायोइड बोन. कोणता बोन? हायोइड बोन, की ज्याला टंग ही अटॅच झालेली असते. आणि तुमच्या इयर्स मध्ये काय प्रेझेंट असतात? इयर ऑसिकल्स प्रेझेंट आहेत. किती ऑसिकल्स आहेत? 6 इन नंबर. या मेलियस इंकस स्टेप्स लिहून टाकू. मेलियस इंकस अँड स्टेपिस.
असे 3 इयर ऑसिकल एका इयर मध्ये आणि असेच 3 इयर ऑसिकल दुसऱ्या इयर मध्ये. इन ऑल झाले 6. हा हायर्ड वन एक झाला 7. म्हणजे हे सगळं तुमचं स्कल मध्ये तुम्ही कन्सिडर करणार. मग स्कल मध्ये इन ऑल किती झाले बघा 22. त्याच्यामध्ये फेशियल बोन मध्ये 14. म्हणजे हा फेशियल बोन हा सुद्धा स्कल कन्सिडर होतो. आणि इथे 8 बोन्स आहेत आणि हे जे 8 बोन आहेत हे क्रेनियल बॉक्स ब्रेन बॉक्स तयार करतात. आणि त्यांचे जे एकमेकाला फ्यूज झालेले आहेत इंटर डिजिटेटेड म्हणजे या कैचीच्या स्वरूपात ते एकमेकाला लॉक करतील त्याला म्हणायचं सूचक्स. तर ते बोन झाले 8 आणि फेशियल बोन आहेत तुमचे 14 आणि 8 22. नंतर एक कन्सिडर करणार स्कल मध्ये हायर्ड बोन आणि इयर्स मध्ये प्रेझेंट असणारे इयर ऑसिकल 6. असे इन ऑल लक्षात ठेवायचं फक्त 29 बोन प्रेझेंट असतील. ठीक आहे. दुसरा पार्ट आहे आपला व्हर्टिब्रल कॉलम. हे पूर्ण कुठे याचं नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायचं. विचारू शकतील एरो दाखवतील आणि सांगा हा बोन कुठला आहे. हा झायगोमॅटिक नेझल असेल लॅक्रिमल बोन असेल एथमॉइड असेल स्पिनॉइड असेल तरी डायग्राम तुम्हाला नीट बघायची आहे. पुढे जाऊ. क्रेनियल फेसियल हे झालं आपलं 18 नंबर. क्रेनियल बोन्स आर 18 नंबर वेल प्रोटेक्टिव्ह हार्ट कर्व cranium for the brain. Facial region is made up of 14 skeletal elements, right? U-shaped hyoid bone is present at the base of buccal cavity. Melisincal stapes earosical आहे. Well, आता skull region हा आर्टिक्युलेट म्हणजे जोडल्या जातो कुणाशी सुपेरियर रिजन ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. सपोज हे तुमचं डोकं तर हा इकडे कोण आहे ना व्हर्टिब्रल कॉलम. तर इथे आर्टिक्युलेशन होणार. ठीक आहे ना. तर हे जे आर्टिक्युलेशन होणार तर इथे एक स्ट्रक्चर दिसेल इथे एक स्ट्रक्चर दिसेल. तर हे जे दोन आहेत तर कोणत्या बोन मध्ये येतात सियर टेम्पोरल बोन. ठीक आहे. आणि हा कोणता आहे ऑक्सिपिटल बोन. ऑक्सिपिटल बोन मध्ये इथे बोट लावल्यानंतर आपल्याला असे 2 गोल पार्ट हाताला लागतात ते म्हणजे कोंडाईल आणि ऑक्सिपिटल बोन मध्ये म्हणून त्याला म्हणणार आपण ऑक्सिपिटल कोंडाईल. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम हा स्कल्सची आर्टिक्युलेट होणार जोडल्या जाणार कशाने ऑक्सिपिटल कोंडाईलने आणि त्यांची संख्या किती 2. म्हणून ह्युमन स्कल इज कुठे लिहिलंय डायकोंडायलिक स्कल. डायकोंडायलिकचा मिनिंग होतो की इथे जे गोल लागतं तुम्हाला तिचा कोंडाईल आणि 2 आहेत म्हणून डायकोंडायलिक स्कल. आगे बढेंगे. व्हर्टिब्रल कॉलम हा किती बोन्स पासून बनलाय 26. कसा याच्यामध्ये सर्वायकल थोरॅसिक लंबर सॅक्रल आणि कॉक्सिजियल. तर सर्वायकल व्हर्टिब्रेज जे असतील ह्या 7 असतील. थोरॅसिक असतील 12. लंबर असतील तुमच्या 5. सॅक्रल 1 असेल पण ती फ्यूज झालेली आहे म्हणून 1 फ्यूज्ड आणि ही सुद्धा 1 पण हे सुद्धा फ्यूज्ड आहेत. तशा 33 व्हर्टिब्रे असतात 33 पण ह्या 2 फ्यूज झालेल्या आहेत. मग इन ऑल यांचा नंबर किती येतो तर 26. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम इज मेड अप ऑफ 26 व्हर्टिब्रीज. आणि याच्यामध्ये सर्वायकल हे मॅमल्स मध्ये सगळ्या मॅमल्स मध्ये विथ ह्युमन बिईंग आणि सगळे मॅमल्स यांच्यामध्ये जी सर्वायकल व्हर्टिब्रीची संख्या असेल दॅट इज 7. लक्षात ठेवायचं आहे. वेल ये ध्यान में रखो. हे याचा स्क्रीनशॉट घ्या सरळ. वेल व्हर्टिब्रीला सेंट्रल हॉलो पोर्शन आहे. सपोज ह्या तुमच्या व्हर्टिब्रीज एकमेकावर ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये हे तुम्हाला हॉलो पोर्शन दिसतो हा. तर याला तुम्ही म्हणणार न्यूरल कॅनल ज्याच्यामध्ये तुमचा स्पायनल कॉर्ड हा प्रेझेंट असणार आहे. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम आहे तर याच्यामध्ये छिद्र आहे पोकळी आहे. तर या पोकळीला म्हणायचं न्यूरल कॅनल आणि याच्यामध्ये कोण असणार आहे तर हा तुमचा स्पायनल कॉर्ड हा सस्पेंड करणार आहे. वेल आणि हे सांगितलं आपण कॉक्सिजियल फ्यूज्ड सॅक्रल फ्यूज्ड रिजन स्टार्टिंग फ्रॉम द स्कल. पुढे जाऊ. नंबर ऑफ सर्वायकल व्हर्टिब्री हे सुद्धा सांगितलं आपण. हे 7 आहेत इन ऑलमोस्ट ऑल मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग हे बोललो. व्हर्टिब्रल कॉलमचं काम काय इट प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड कारण त्याच्यामध्ये हा सेफ राहतो. सपोर्ट द हेडला सपोर्ट मिळणार राईट and serve as the point of attachment for ribs and musculature of the back. हे जे रिब्स आहेत या सुद्धा व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच आहेत त्याला मसल अटॅच आहेत. हे फंक्शन झालं. नंतर काय बोललो आपण हेडला सपोर्ट दिला याने क्लिअर आणि स्पायनल कॉर्डचा प्रोटेक्शन केलाय. स्टर्नम म्हणजे हा तुमचा ब्रेस्ट बोन म्हणजे हा फ्लॅट बोन दिसतोय. तर इट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल मिड लाईन ऑफ थोरॅक्स त्याला स्टर्नम म्हणा. नंतर रिब्स नेक्स्ट एक्झोस्केलेटनचा पार्ट येतो. रिब्सच्या 12 पेअर्स आहेत. 12 पेअर्स पैकी इथे हायलाइट केलेलं आहे मी. या 12 पेअर्स आहेत. दे आर कनेक्टेड डॉर्सली म्हणजे पाठीमागच्या भागाला व्हर्टिब्रल कॉलम आणि फ्रंट साइडला स्टर्नमशी अटॅच झालेले आहेत. बरोबर की नाही. मग ही जे तुमच्या रिब असतील तर सपोज ही एक रिब काढू आपण. ही अशी रिब काढली तर या रिब मध्ये असे 2 सरफेस प्रेझेंट असतात आर्टिक्युलेशन सरफेसेस की जे तुमच्या व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच होणार. समजा ही रिब आली कम्प्लीट तर असं समजा की हे 2 आर्टिक्युलेशन्स आहेत.
तर हे दोन आर्टिक्युलेशन काय करणार की हा व्हर्टिब्रल कॉलम आहे याच्याशी असे अटॅच होणार, म्हणून त्या रिब्सला आपण काय म्हणणार बायसेफॅलिक. का? कारण इट हॅज टू आर्टिक्युलेशन सर्फेसेस ऑन इट्स डॉर्सल एंड, दॅट्स वाय बायसेफॅलिक. पहिल्या 7 पेअर आहे त्याला ट्रू रिब्स म्हणा. ट्रू रिब्स का म्हणायचं? कारण डॉर्सली कुणाशी अटॅच झाल्या व्हर्टिब्रल कॉलमला, ठीक आहे, आणि फ्रंट व्हेंट्रली कुणाला अटॅच झाल्या स्टर्नमला. डॉर्सली व्हर्टिब्रल कॉलम आणि व्हेंट्रली स्टर्नम, मग दोन्हीला फिक्स असल्यामुळे त्याला ट्रू रिब्स म्हणा. आणि ह्याच्या अटॅच झाल्या तर कोणत्या कार्टिलेजने अटॅच झाल्या? हायलिन कार्टिलेजने अटॅच झाल्या, राईट. 8वी 9वी आणि 10वी 8, 9 and 10 these are vertebrochondral or false ribs. का? कारण हे 8, 9, 10 व्हर्टिब्रल कॉलमला अशा अटॅच झाल्यात, पण स्टर्नमला डायरेक्ट अटॅच झाल्या नाही. त्या कुणाला अटॅच झाल्या? 7thला अटॅच झाल्या. फॉर एक्झाम्पल ही 8, 9 आणि 10 अशा 3 रिब्स होत्या. 8, 9 आणि ही 10, ठीक आहे. पुढे काय तुमचा? सपोज दिस इज युअर स्टर्नम. मागे तर व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच झाल्यात, पण इथे आता 8, 9, 10 आणि ही वरची एक काढू आपण, ही होती तुमची 7वी. तर 7वी डायरेक्ट समजून घ्या आता, ही 7th रिब आहे, बरोबर आहे. तर 7th रिब डायरेक्ट स्टर्नमला अटॅच होती आणि व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच होती. पण हे 8, 9, 10 याला डायरेक्ट अटॅच न होता 8, 9, 10 कुणाला अटॅच झाल्या? त्या तर 7th रिबला अटॅच झाल्या, म्हणून त्याला तुम्ही म्हणायचं फॉल्स रिब्स किंवा व्हर्टिब्रोकॉन्ड्रल रिब्स, राईट. ही यांच्यामध्ये सुद्धा जो कार्टिलेज प्रेझेंट असणार आहे तो सुद्धा हायलिन कार्टिलेज. लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंट आहे. हायलिन कार्टिलेज रिब्स आणि स्टर्नमचं अटॅचमेंट जे होतं ते हायलिन कार्टिलेज आहे. इथे सुद्धा हायलिन. 11 आणि 12 ह्या डॉर्सली व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच असतात, पण व्हेंट्रली त्या स्टर्नमला कुठेच अटॅच नसतात, म्हणजे त्या फ्री फ्लोटिंग आहे, म्हणून त्याला म्हणायचं फ्लोटिंग रिब्स. थोरॅसिक व्हर्टिब्री रिब्स आणि स्टर्नम मागे ह्या रिब केज म्हणजे काय? 12 आहेत, 12 पेअर आहेत, आणि थोरॅसिक व्हर्टिब्री सुद्धा 12 आहेत. मग थोरॅसिक व्हर्टिब्रीला 12 रिब्स अटॅच झाल्या, म्हणजे थोरॅसिक व्हर्टिब्री या रिब्स आणि ज्या पार्टला अटॅच झाल्या तो स्टर्नम, यांच्यामुळे जो स्ट्रक्चर तयार झाला त्याला म्हटलं तुम्ही रिब केज. पुढे जाऊ. बोन्स ऑफ द लिम्स along with the girdles constitute the appendicular skeleton. आता आपण बोलणार appendicular skeleton. appendicular skeleton कशाने बनलाय? सी हिअर, गर्डल्स आणि लिम्स म्हणजे काय? गर्डल म्हणजे काय? दिस पोर्शन, हा काय तुमचा क्लेविकल, इथे ट्रायंग्युलर पार्ट स्कॅपुला, आणि हे तुमचे लिम्स. असं हा हाफ आणि हा हाफ. नंतर खाली दिस इज युअर दीज आर लिम्स आणि प्युबिक सिम्पायसिसला अटॅच झालेले आहेत, ठीक आहे. तर ही जी स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला ते याला म्हणायचं तुम्ही अपेंडिक्युलर स्केलेटन. बोन्स ऑफ द हँड्स. आता हातामध्ये किती बोन्स आहेत? देअर आर इन ऑल 30 बोन्स, ठीक आहे. तर ते 30 बोन्स कसे असणार आहे? एक असणार त्याच्यामध्ये ह्युमरस, रेडियस अल्ना हे 2 आहेत, म्हणजे रेडियस अँड दिस इज अल्ना हे 2. कार्पेल्स, दीज आर कार्पेल्स विच आर 8 इन नंबर, कार्पेल्स 8 आहेत, ठीक आहे. आणि मेटाकार्पेल्स, दीज आर मेटाकार्पेल्स, दीज आर 5 इन नंबर, 5. आणि हे जे पुढे दिसतात दीज आर डिजिट्स, तर डिजिट्स किती असतात तुमच्याकडे? 14. असं मिळून हे टोटल किती झाले? 30 बोन्स झाले लिम्स मध्ये, 4 लिम्स मध्ये म्हणजे हँड्स मध्ये. सिमिलरली जर हाइंड लिम्स जर म्हटलो आपण, लेग्स, हाइंड लिम्स, तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे? इकडे ह्युमर असतात, तिकडे असणार फिमर बोन, फिमर बोन लॉंगेस्ट बोन ह्या, तर फिमर बोन असणार एक. नंतर असणार तुमचा टिबिया फिबुला, टिबिया अँड फिबुला हे असतील 2, ठीक आहे. याच्या टिबिया फिबुला आणि फिमर बोन यांच्यामध्ये नी जॉईंट प्रेझेंट असणार, तर तिथे कॅप लाईक स्ट्रक्चर आहे, तर त्याला म्हणणार तुम्ही नी कॅप, बरोबर आहे. त्या नी कॅपलाच म्हणू शकता तुम्ही पटेला, तो पटेला सुद्धा एक असेल. नंतर काय असणार आहे? टार्सल, पण टार्सलची संख्या इकडे असणार आहे 7, लक्षात घ्या. टार्सललाच तुम्ही म्हणायचं अँकल, अँकल बोन, ठीक आहे. नंतर असतील तुमचे मेटाटार्सल्स, मेटाटार्सल असतील 5, आणि त्याच्यानंतर असणार फॅलेंजेस, तर फॅलेंजेस किती असतील? 14. लक्षात घ्या इकडे 4 लिम्ब मध्ये हे जे तुमचं कार्पेल आहे यांची संख्या होती 8, आणि इकडे हे जे टार्सल आहेत काय म्हणू आपण त्याला? अँकल बोन, तिथे 7 टार्सल्स प्रेझेंट आहेत, आणि 8वा कोण आहे मग? नी कॅप. अशी मिळून इकडे सुद्धा किती बोन्स तयार झाले? 30. लक्षात आले? कार्पेल 8 आणि टार्सेल 7. वेल, फक्त ऍडिशनल जे स्ट्रक्चर आलंय ते पटेला म्हणजे नी कॅप ते 1 असणार आहे. म्हणजे 30 बोन्स आर प्रेझेंट देअर. इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, हे आपण एक्सप्लेन केलंय. पुढे पेक्टोरल अँड पेल्विक गर्डर. आता वरचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हे क्लेविकल, स्कॅपुला, ठीक आहे, आणि त्याला अटॅच असणारे हे 2 हात, इतकं जे स्ट्रक्चर आहे
त्याला म्हणायचं तुम्ही पेक्टोरल गर्डर. आता हात सोडून द्या, लिम्ब सोडून द्या, सॉरी. क्लेविकल आणि स्कॅपुला हा झाला पेक्टोरल गर्डर, आणि खाली तुम्हाला दिसणार इलियम, इस्चियम आणि प्युबिस बोन. त्यांच्यामुळे दोन हाफमध्ये तर ते बनणार तुमचं पेल्विक गर्डर. म्हणजे पेक्टोरल गर्डर आणि पेल्विक गर्डर यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालंय तर त्याला म्हणणार तुम्ही, आय मीन हे स्ट्रक्चर काय करणार की ऍक्झियल स्केलेटनला असोसिएट करणार तुमच्या लिम्सशी, राईट. इच गर्डर इज फॉर्म्ड ऑफ 2 halves. इच हाफ ऑफ पेक्टोरल गर्डर कन्सिस्ट ऑफ क्लेविकल अँड स्कॅपुला. क्लेविकल याला 2 कर्वेचर असतील. क्लेविकल हॅज 2 कर्वेचर्स. आणि स्कॅपुला हा कसा आहे, फ्लॅट. नंतर कसा आहे, ट्रायंग्युलर. वेल, ओके. स्कॅपुला इज अ लार्ज ट्रायंग्युलर फ्लॅट बोन सिच्युएटेड इन द डॉर्सल पार्ट ऑफ द थोरॅक्स. हे थोरॅक्स रिजन आहे, तर थोरॅक्सचा डॉर्सल भाग हा लार्ज ट्रायंग्युलर पार्ट आहे. कशाच्या, सेकंड आणि 7th थोरॅसिक रिब. ठीक आहे, सेकंड अँड 7th रिब याच्यामध्ये जे ट्रायंग्युलर फ्लॅट लार्ज स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं ते कॉल्ड एज स्कॅपुला. आता या स्कॅपुलामध्ये फॉर एक्झाम्पल कुठे घेऊ, इथेच घेऊ. चला, हा सपोज तुमचा ट्रायंग्युलर पार्ट, हा स्कॅपुला कन्सिडर करू. या स्कॅपुलाला काय होईल की इथे एक्सटेंड झालाय, इथे हा असा एक्सटेंड झालाय, आणि याच्यावरती एक एलिव्हेशन दिसतंय, आणि इथे तुम्हाला कॅव्हिटी दिसते. समजून घ्या फक्त, बरोबर आहे. तर ही जी कॅव्हिटी दिसते स्कॅपुलाची, या कॅव्हिटीला तुम्ही म्हणायचंय ग्लिनॉइड कॅव्हिटी. काय म्हणायचंय, ग्लिनॉइड कॅव्हिटी. आणि ही जी एलिव्हेटेड रिज दिसते, ही एलिव्हेटेड रिज, तर याला म्हणायचंय तुम्ही स्पाइन. आणि या स्पाइनला कोण अटॅच, ह्या प्रोसेसला नाव देणार तुम्ही ॲक्रोमियन प्रोसेस. कोणती प्रोसेस, ॲक्रोमियन प्रोसेस. स्कॅपुलाचा एलिव्हेटेड फ्लॅट डॉर्सल पार्ट जो आहे तो एलिव्हेट झाला, त्याला स्पाइन म्हटले, त्याला नाव दिलं ॲक्रोमियन प्रोसेस. आणि या ॲक्रोमियन प्रोसेसला कोण अटॅच होणार, तर क्लॅव्हिकल अटॅच होणार. ठीक. आणि याच्या खाली तुम्हाला एक कॅव्हिटी दिसते, दिस वन. मी थोडी मोठी काढली, छोटी करून घेऊया. तर इथे तुम्हाला एक असं डिप्रेशन दिसतंय कॅव्हिटी, तर या कॅव्हिटीला म्हणायचं ग्लिनॉइड कॅव्हिटी. आणि ग्लिनॉइड कॅव्हिटीला इथे अटॅच होणार तुमचा हेड ऑफ ह्युमरस. हेड ऑफ ह्युमरस म्हणजे दिस इज ह्युमरस, आणि याचं हेड ग्लिनॉइड कॅव्हिटीमध्ये अटॅच होणार. क्लिअर दिस. हे सगळं आता याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, जे काय याच्यावरती दाखवायचं होतं आपल्याला. इच क्लॅव्हिकल इज अ लॉंग स्लेंडर बोन विथ 2 कर्वेचर्स. वरती सांगितलंय दिस बोन इज कॉमनली कॉल्ड एज कॉलर बोन. याला कॉलर बोन सुद्धा म्हणतात. आगे बढेंगे. हे बघा, याच्यामध्ये फक्त आपण एक्सप्लेनेशन करतोय आणि शॉर्ट मध्ये तुम्हाला रिवाइज करून देतोय. पेल्विक गर्डरचे 2 पार्ट आहेत. 2 कॉक्सल बोन्स कॉन्स्टिट्यूट पेल्विक गर्डर, म्हणजे हा पोर्शन, राईट. हे जे कॉक्सल बोन आहे इट इज फॉर्म्ड बाय फ्युजन, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन होऊन कोणत्या बोन्स, इलियम, इस्चियम आणि प्युबिस, या 3 बोन्सचं फ्युजन झालंय आणि कॉक्सल बोन तयार झालाय. हा कॉक्सल बोन आणि हा कॉक्सल बोन. आता हे 2 कॉक्सल बोन्स आहेत तर व्हेंट्रली एकमेकाला अटॅच करतील, आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार त्याला म्हणणार तुम्ही प्युबिक सिम्पायसिस. 2 halves, 2 अर्धे पार्ट ऑफ द पेल्विक गर्डर मीट व्हेंट्रली टू फॉर्म प्युबिक सिम्पायसिस कंटेनिंग फायब्रस कार्टिलेज. लक्षात घ्यायचं आहे, प्युबिक सिम्पायसिस मध्ये फायब्रस कार्टिलेज प्रेझेंट असतो. ऍट द पॉइंट ऑफ फ्युजन ऑफ द अबव बोन्स द कॅव्हिटी कॉल्ड ऍसिटाबुलम. ज्या ठिकाणी हे 2 हॉल मिळणार तिथे कॅव्हिटी तयार होणार, आणि त्या कॅव्हिटीला तुम्ही म्हणणार ऍसिटाबुलम. आणि ऍसिटाबुलम हा थाय बोन म्हणजे फिमर त्या ऍसिटाबुलम मध्ये अटॅच होणार, म्हणजे आपण अशा मुवमेंट करू शकतो, राईट. मग ऍसिटाबुलम हे कोणाचं स्ट्रक्चर झालं की ज्याला थाय बोन अटॅच आहे, आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी कोणाचं स्ट्रक्चर झालं इथे की ज्याच्याशी तुमचा हेड ऑफ ह्युमरस अटॅच आहे. ॲक्रोमियन प्रोसेस काय की ज्याला क्लेव्हिकल अटॅच आहे. क्लिअर दिस. पुढे जाऊ. जॉईंट्स. आता जॉईंट्सचं काम काय असतं, मुवमेंट करायचे. याच्यामध्ये मसलची कॉन्ट्रॅक्टाईल प्रॉपर्टी कामाला येणार. ठीक आहे ना, म्हणजे फोर्स हा मसल जनरेट करणार, स्केलेटल सिस्टम त्याला हेल्प करणार. क्लिअर. आणि जॉईंट्स इट विल ऍक्ट एज अ फलक्रम. याला फलक्रम म्हणतात. आता फोर्स कोण तयार करते, मसल करते. मसल कोणाला अटॅच आहे, स्केलेटल सिस्टमला. आणि मग त्याच्यामुळे काय, ह्या इथे जॉईंट्स आहेत, जॉईंट्सच्या मदतीने आपण मुवमेंट करतोय. जॉईंट्स आर इसेन्शियल फॉर ऑल टाइप्स ऑफ मुवमेंट इन्व्हॉल्विंग द बोनी पार्ट्स ऑफ द बॉडी, राईट. लोकोमोटरी मुवमेंट्स आर नो एक्सेप्शन. आपण जे हालचाल करतोय, लोकस चेंज करतोय, ते सुद्धा अपवाद नाही. जॉईंट्स आर पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन बोन्स अँड कार्टिलेजेस. बोन आणि कार्टिलेज किंवा बोन आणि बोन यांच्यामधलं जे कनेक्शन आहे त्याला म्हणायचं तुम्ही जॉईंट. फोर्स जनरेटेड बाय मसल इज यूज टू कॅरी आउट मुवमेंट थ्रू जॉईंट्स. फोर्स कोण जनरेट करतात, मसल. कॉन्ट्रॅक्शन, एक्साइटेबल, एक्सटेन्सिव्ह, इलास्टिसिटी, एक्सटेन्सिबिलिटी या प्रॉपर्टी आहेत, त्याच्यामुळे फोर्स जनरेट झाला.
आणि जॉईंटच्या मदतीने काय झालं मग मुवमेंट झाला. या ठिकाणी जॉईंट काय म्हणून काम करतोय, फल्क्रम हायलाइट केलेलं आहे. मुवेबिलिटी ॲट दी जॉईंट्स व्हॅरी डिपेंडिंग ऑन डिफरंट फॅक्टर्स. ही जी मुवेबिलिटी आहे वेगवेगळ्या फॅक्टरवर आहे. काही जॉईंट्समध्ये सायन्युअल फ्लुइड असेल, जॉईंट ऑइल ज्याला म्हणतो आपण, ते फ्री मूव्ह करतील. काही मध्ये कार्टिलेजेस प्रेझेंट असतील, ते फ्री मूव्ह करणार नाहीये, राईट. मग 3 टाईपचे जॉईंट्स आपल्याकडे आहेत, फायब्रस जॉईंट, कार्टिलेजेस जॉईंट. फायब्रस जॉईंट्स म्हणजे याचं एक्झाम्पल काय, तुमचे क्रेनियल सुचर्स. याचं एक्झाम्पल क्रेनियल सुचर्स, राईट. सुचर्स म्हणजे काय, हे असे झिगझॅग एकमेकाशी काय होणार, इंटरडिजिटेट होणार, याला सुचर म्हणायचं, जे की तुमच्या क्रेनियल बोन मध्ये प्रेझेंट असणार आहे. कार्टिलेजनस जॉईंट म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कार्टिलेज प्रेझेंट असणार आहे 2 बोनी स्ट्रक्चर मध्ये. आणि सायन्युअल म्हणजे यांच्यामध्ये सायन्युअल फ्लुइड प्रेझेंट असणार. याचे वेगवेगळे नाव आहेत, एनसीईआरटी मध्ये उल्लेख नाही. फ्रीली मुव्हेबल, स्लाइटली मुव्हेबल आणि इमूव्हेबल. ठीक आहे. सिनअर्थ्रोसिस, डायआर्थ्रोसिस आणि एम्फिआर्थ्रोसिस असे वेगवेगळे नाव आहेत, गरज नाही. फायब्रस जॉईंट, कार्टिलेजन जॉईंट्स आणि सायन्युअल जॉईंट्स. आगे बढ़ेंगे. फायब्रस जॉईंट्स डू नॉट अलाउ एनी मुवमेंटच होत नाही. फ्लॅट द स्कल बोन्स हे त्या टाइप मध्ये येणार. सांगितलं आपण डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामुळे त्यांची बिलकुल मुवमेंट होणार नाही स्कलची, राईट. राईट. कार्टिलेजन जॉईंट इन्व्हॉल्व द बोन्स इन्व्हॉल्व आर जॉईन टुगेदर विथ द हेल्प ऑफ कार्टिलेजेस. जे 2 बोन्स आहेत त्याच्यामध्ये कार्टिलेज प्रेझेंट असणार. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, जॉईंट बिटवीन ऍडजस्टंट व्हर्टिब्री इन द व्हर्टिब्रल कॉलम. ह्या ज्या 2 व्हर्टिब्रीज आहेत त्यांच्यामध्ये जे जॉईंट प्रेझेंट आहेत दॅट इज कार्टिलेजिनस जॉईंट. इट परमिट्स लिमिटेड मुवमेंट. आपण वाकू शकतो, फ्लेक्झिबिलिटी शो करू शकतो, कशामुळे, कार्टिलेजेस प्रेझेंट असल्यामुळे, राईट. तिसरे सायन्युअल जॉईंट, हे फ्रीली मुव्हेबल जॉईंट आहेत कारण त्यांच्यामध्ये सायन्युअल कॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे बिटवीन द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ 2 बोन्स. म्हणजेच कसं, समजा हा एक बोन तुमचा खाली दिसतोय आणि दिस इज युअर अनदर बोन. तर याच्यामध्ये हे असं एक स्ट्रक्चर आहे आणि इथे सगळी काय असते तर फ्लुइड प्रेझेंट असणार. मग यांच्यामध्ये ऑइल म्हणून काम करणार, त्यांची मुवमेंट फ्री होणार, बरोबर. एक्झाम्पल्स ऑफ सायन्युअल जॉईंट. सायन्युअल जॉईंटचे एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे आणि कोणत्या जॉईंटला काय नाव आहे ते लक्षात ही विचारू शकतात. बॉल अँड सॉकेट जॉईंट, हा जॉईंट बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे कुणामध्ये प्रेझेंट आहे, ह्युमरस अँड पेक्टोरल गर्डर. हे ह्युमरस आणि हे पेक्टोरल गर्डर यांच्यामधला बॉल अँड सॉकेट. हिंज जॉईंट, नी जॉईंट, हा सुद्धा हिंज जॉईंट आहे. हिंज म्हणजे काय, काय म्हणू आपण त्याला, दरवाजे आणि खिडकी एका डायरेक्शनने ओपन होतं की नाही, असंच ओपन होतंय, तर हा सुद्धा हिंज जॉईंट. आणि हा नी जॉईंट म्हणजे हिंज जॉईंट. पिव्होट जॉईंट बिटवीन ॲटलास अँड ॲक्सिस. ॲटलास इज द फर्स्ट व्हर्टिब्री. ॲटलासची फर्स्ट व्हर्टिब्री आहे तुमच्या व्हर्टिब्रल कॉलमची व्हर्टिब्री आणि ॲक्सिस इज सेकंड व्हर्टिब्री, बरोबर आहे. ग्लायडिंग जॉईंट कशामध्ये असणार आहे, कार्पेल्स. हे जे कार्पेल आहे तुमचे 8, याच्यामध्ये जो जॉईंट आहे दॅट इज ग्लायडिंग जॉईंट. आणि सॅडल जॉईंट, सॅडल जॉईंट मध्ये हे कार्पेल आणि थंब यांच्यामधला जॉईंट, हा मेटाकार्पेल आणि बोन थंब यांच्यामधला जो जॉईंट आहे त्याला सॅडल जॉईंट म्हणायचं. याला लक्षातच ठेवायचं, विचारू शकतात पुढे जाऊ. आता वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत. मायस्थेनिया ग्रेव्हिस, ठीक आहे, ही ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, राईट. ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या इम्युनिटीमुळेच तयार झालेली. याच्यामध्ये काय होणार, न्यूरोमस्क्युलर जंक्शनवरती इफेक्ट होईल आणि त्याच्यामुळे मसलचा फटीग होणे, वीक होणे आणि पॅरालायसिस ऑफ स्केलेटल मसल. काहीच नाहीये, इतकंच लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं मायस्थेनिया ग्रेव्हिस. मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये काय होणार, डिस्ट्रॉफी म्हणजे प्रोग्रेसिव्ह डिजनरेशन ऑफ स्केलेटल मसल ड्यू टू जेनेटिक डिसऑर्डर. दोन्ही ही इम्युन डिसऑर्डर आहे आणि तुमची मस्क्युलर डिस्ट्रॉफी इज अ जेनेटिक डिसऑर्डर, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काय होणार, डिजनरेशन होणार. टिटॅनी, कॅल्शियमची क्वांटिटी बॉडी फ्लुइड मध्ये जर कमी झाली तर मसल स्पाझम होणार, म्हणजे ट्विचिंग म्हणतो, मसल ट्विचिंग, त्याला म्हणायचं टिटॅनी. आर्थरायटिस, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स, व्हेरी इझी, सॉरी. ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओ म्हणजे बोन, पोरोसिस म्हणजे छिद्र. बोन्स हे पोरस होणे, सछिद्र बनणे, हलके होणे, त्याची डेन्सिटी कमी होणे. आणि जनरली ही ऑस्टिओपोरोसिस ही कंडिशन होणार तर ही मिनोपॉज झाल्यानंतर विमेन मध्ये जास्त सापडणार. आफ्टर मिनोपॉज विमेन मध्ये, ठीक आहे. गाउट, इन्फ्लमेशन ऑफ द जॉईंट ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ युरिक ऍसिड क्रिस्टल. युरिक ऍसिड जर जॉईंट्स मध्ये जमा झाला तर त्या कंडिशनला तुम्ही म्हणणार गाउट. गाउटी आर्थरायटिस सुद्धा त्याला नाव देऊ शकता. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड द एंटायर लोकोमोशन अँड मुवमेंट. होप तुम्हाला सगळा पद्धतशीर समजलेला असावा. चला तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात नेक्स्ट टॉपिक सोबत. थँक्यू.